नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजून विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही आपल्याकडे. काश्मीर आणि हरियाणा या दोन निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. झारखंड, महाराष्ट्र डिसेंबर नोव्हेंबर मध्ये होईल अशी अपेक्षा आहे. पण त्या आधीच निवडणूक पूर्व मतचाचण्यांचे आकडे यायला सुरुवात झाली. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, इंडिया टुडे या वृत्तसमूहाने मूड ऑफ द नेशन म्हणून एक मतचाचणी सादर केली होती. आणि त्या मतचाचणीनुसार महाविकास आघाडी ही कशी फॉर्मात आहे आणि जे काय थोडंफार अगदी काठावरचं बहुमत का असेना किंवा संख्याबळ हे महाविकास आघाडीला मिळू शकतं, असं भाष्य किंवा भाकीत इंडिया टुडेच्या त्या मूड ऑफ द नेशन या मतचाचणीने केलेलं होतं. पण त्याच मतचाचणीमध्ये त्यांनी सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री किंवा आज ज्याच्या कामावर महाराष्ट्राची जनता प्रचंड खुश आहे असा सुद्धा निष्कर्ष काढला होता. आता जो मुख्यमंत्री इतका लोकप्रिय आहे आणि ज्याच्या कामावर जवळजवळ 60% जनता खुश आहे, त्याला ती जनता पराभूत कशाला करेल याचं उत्तर मात्र त्या मतचाचणीतून समोर आलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या मतचाचण्या होतात त्यांच्या अनेक अंदाज आणि भाकीत ही अलीकडल्या काळामध्ये सातत्याने अपयशी ठरलेली आहेत, खोटी ठरलेली आहेत, पूर्णपणे तोंडगशी पडली. मला वाटतं एक याविषयीचा खुलासा सी व्होटरचे संचालक यशवंत देशमुख यांनी चांगला दिलेला होता आणि तो मला आवडलेला होता, पटलेला होता, की आपल्या देशामध्ये 1980 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मतचाचण्यांचा हा सिलसिला सुरू झाला, तो प्रणय रॉय यांनी केला होता. आणि त्यावेळेला काँग्रेस हा देशातला एकमेव सर्वात मोठा राष्ट्रव्यापी पक्ष होता. बाकीचे एक तर प्रादेशिक किंवा छोटे छोटे पक्ष होते. आणि त्यामुळे मतांची विभागणी कशी होईल हे सांगणं अवघड होतं. जसं अमेरिका का पाश्चात्य देशांमध्ये दोन प्रमुख पक्ष असतात, त्यामुळे सत्तेतला पक्ष आणि विरोधी पक्ष, सहसा तिसरा पक्ष नसतो. आणि त्यामुळे लोक सरकारविषयी नाराज असतील तर आपोआपच विरोधी पक्षाकडे लोकांचा कौल आहे. आणि म्हणूनच झुकतं माप आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला मिळेल असा एक निष्कर्ष काढता येतो, तसं भाकीत करता येतो. पण गंमत अशी आहे की भारतामध्ये एकच काँग्रेस मोठा पक्ष जो स्वातंत्र्योत्तर काळात आपण बघितलं की बहुमताच्या नेहमी पुढे राहिला, जवळजवळ 70-80च्या जमान्यापर्यंत. आणि बाकीचे पक्ष 40-30-35% जागा घेऊ शकायचे, कधी तर त्याच्यापेक्षाही कमी घ्यायचे आणि विखुरलेले होते. त्यामुळे प्रणय रॉयने एक नवा मतचाचणीचा आधार बनवला. काँग्रेस निवडून येईल की काँग्रेस पराभूत होईल. थोडक्यात ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो, नकारात्मक मत असतं, त्या आधारावरच मतचाचण्या होत राहिल्या. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर असेल तो काँग्रेसच्या बाजूने आणि काँग्रेसच्या विरुद्ध, किंवा त्यात आणखीन एक त्यांनी नंतर ऍड केलं होतं की विरोधकांची काँग्रेस विरोधातली एकजूट किती भक्कम आहे, मग त्याचा मतांवर किती प्रभाव पडेल हा पण एक निकष बनवला होता. पण राज्यामध्ये मात्र जेव्हा अशा चाचण्या करायच्या तेव्हा सत्ताधारी पक्ष काँग्रेसच असेल असं नाही. जिथे जो सत्ताधारी पक्ष काय आणि त्याच्या विरोधातलं मत, अशा चाचण्या व्हायच्या. आणि हा जो आधार बनला त्याच्या आधारावर, त्यामुळे त्या बेसवर सगळ्या मतचाचण्या होत आल्या. आणि म्हणूनच कधी मतचाचणी करताना एक वेगळा अँगल आपण घ्यावा असं कोणाला वाटलं नाही. म्हणजे गुजरातमध्ये लागोपाठ 1900 मला वाटते 95 पासून आजपर्यंत भाजप सातत्याने निवडून येतोय. किती निवडणुका झाल्यात बघा. काँग्रेस हा तिथला प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण तो कधीही भाजपवर मात करू शकला नाही. वेगवेगळे नेते येऊन गेले, पण काँग्रेसला परत कधीही गुजरात जिंकता आलेला नाही. 5 निवडणुका सलग ओरिसामध्ये नवीन पटनाईक जिंकू शकले,
मग त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी किती आहे का, हे सगळे निकष झाले. पण या निकषांना फसण्याचं किंवा भाकीतांना फसण्याचं यशवंत देशमुख सांगतात ते कारण मला अधिक पटतं, की याचा आधारच नकारात्मकतेवर आहे. की कधी कधी मतदार हा सकारात्मक असू शकतो. जसा गुजरातचा मतदार हा कितीही झालं तरी भाजपला सत्तेतच ठेवतोय. नाराजी, बेरोजगारी, महागाई हे सगळे मुद्दे चर्वित चर्वण झाले तरी गुजरातमध्ये भाजपला मतदाराने धक्का लागू दिलेला नाही. तसाच 5 निवडणुका तो नवीन पटनाईकांच्या बाबतीत झालेला आहे. आणि म्हणूनच निवडणुकांचं फसण्याचं, भाकीतं फसण्याचं कारण जे यशवंत देशमुख सांगतात ते मला पटतं आणि आवडतं, की आम्ही जो आधार घेतलाय तोच नकारात्मकतेचा आहे. पण अनेकदा जर मुख्यमंत्री आणि त्या सरकारविषयी जनमत चांगलं असेल तर त्याच्या बाजूने मतं झुकतं माप देऊ शकतात, हा विचारच आमच्या डोक्यात नव्हता. आणि इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे की त्याच सी वोटर आणि इंडिया टुडेने हा मूड ऑफ द नेशन हा इंडिया टुडेचा जो सर्वे केला होता त्यामध्ये त्यांचे आकडे प्रस्थापित महायुती सरकारच्या विरोधात जाताना दिसत आहेत. पण ज्या वेळेला ते प्रश्न विचारतात की तुम्हाला महायुतीचं सरकार आवडतं का, महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलंय का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विषयी तुमचं काय मत आहे, त्यांच्या कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का, हे प्रश्न विचारले तेव्हा निष्कर्ष उलटे येताना दिसतात. की एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड खुश आहेत लोक, असं काहीतरी 26% लोक सांगतात. आणि परत आणखीन काहीतरी 24% वगैरे अशी माणसं सांगतात की आम्ही नॉर्मल समाधानी आहोत, खूप समाधानी नाही पण समाधानी आहोत. आणि अगदी 30-35% लोक एक तर मत व्यक्त करत नाहीत किंवा असंतुष्ट आहेत म्हणून सांगतात. जेव्हा 60% म्हणजे 3 मतदारांपैकी 2 मतदार एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्याच्या कामाविषयी समाधानी किंवा प्रचंड समाधानी असतात, तेव्हा तुमचा मताचा कौल हा विरुद्ध कसा जाऊ शकतो. तर त्याचं कारण असं आहे की मतचाचणीचा आधार हा नकारात्मकतेवर आधारलेला आहे. अजूनही नकारात्मक आणि सकारात्मक हा भेदभाव जोपर्यंत मत चाचणीमध्ये केला जात नाही तोपर्यंत या मतचाचण्या सरसकट फसत जाणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. असो, आता आपण ताजा जो सर्वे आलेला आहे, ताजा सर्वे म्हणजे टाइम्स नाव या चॅनेलने झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट महिन्यामध्ये एक सर्वे केला. अर्थात झारखंड आणि महाराष्ट्र याच्या निवडणुका सुद्धा घोषित झालेल्या नाहीत, उमेदवार सुद्धा समोर आलेले नाहीत. हरियाणामध्ये अजून उमेदवार ठरवले जात आहेत. पण निदान निवडणुका घोषित झाल्यात. 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे इथपर्यंत सगळं स्पष्ट झालंय. त्यामुळे हरियाणा मधलं मत चाचणी आणि महाराष्ट्र झारखंड मधली मत चाचणी यामध्ये फरक पडतो. अनेकदा निवडणुकीला शेवटच्या क्षणी मत बनवणारा जो फ्लोटिंग वोटर असतो, तरंगता मतदार असतो, जो इकडे पण जातो तिकडे पण जातो, तो निर्णायक मतदान करत असतो. आणि म्हणूनच जोपर्यंत निवडणुकांचा वेळापत्रक आणि चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत अशा 15-20% फ्लोटिंग वोटरचा अंदाज तुम्हाला कधीही बांधता येत नाही. आणि त्यामुळे थोडाफार तो कल हा आपल्याला एक्झिट पोल मध्ये मिळू शकतो. पण निवडणूक पूर्व मतचाचणीमध्ये प्री पोल त्याचा अंदाज बांधणं अवघड असतं. आणि म्हणूनच आता आलाय तर ठीक आहे, त्यामुळे आपल्याला जनमत कुठच्या दिशेने जाते त्याचा कल दिसतो. आता हा कल माझ्या दृष्टीने एवढ्यासाठी महत्वाचा आहे, तो खरा ठरेल असं मला अजिबात वाटत नाही. कारण गेल्या 10-15-20 वर्षातला अनुभव सातत्याने धक्कादायक आहे मतचाचण्यांचा. आणि म्हणून मी असं म्हणतो की ज्या प्रकारे हे आकडे टाइम्स नावने दिलेले ते बघितले तर महाराष्ट्रात तरी जी महायुती सत्तेत आहे तीच परत सत्तेत येण्याची शक्यता आहे.
आणि त्यामध्ये परत एकदा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल, भले कदाचित त्याच्या जागा 10-12ने कमी होतील, म्हणजे 83 ते 93 आमदार भाजपचे निवडून येतील असं त्यांनी म्हटलंय. पण काँग्रेस जी आज मोरपिसारा लावून बागडते आहे, की लोकसभेत आमचे 13 आले, आम्ही महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष झालो, विधानसभेत सुद्धा काँग्रेसच मोठा पक्ष होईल, ही सगळी पिसं टाइम्स नावाच्या सर्वेने झाडून टाकलेली आहे, झडून गेलेली आहे, मोराची लांडोर करून टाकली आहे. मोराला, मोर हा नर असतो त्यात मधला आणि त्याला पिसारा असतो, पण जी मादी असते तिला अजिबात पिसारा नसतो. आणि म्हणून मी म्हटलं की मोराची लांडोर करून टाकली. लोकसभेला जी काय जागा आल्यात तो पिसारा फुलवून काँग्रेस बोलत असेल तर महाराष्ट्रात काँग्रेसला तितकं स्थान नाही, हे टाइम्स नावाचा सर्वे दाखवतो. आणि तो मला जास्त खरा वाटतो. याचं कारण असं आहे की काँग्रेसला अखिल भारतीय नेतृत्व असलं, ऑल इंडिया लिडरशिप असली, तरी महाराष्ट्रामध्ये पॅन महाराष्ट्र, महाराष्ट्रव्यापी असं कुठलंही नेतृत्व आज काँग्रेस पक्षाकडे उरलेलं नाही. बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे नेते म्हणून दाखवले जातात. वडेट्टीवार विधानसभेतले पक्षाचे नेते असतील, पण ज्या नेत्याला महाराष्ट्रभरचे काँग्रेस नेते, कार्यकर्ते आपला नेता मानतात, असा एकही नेता आज काँग्रेस पक्षाकडे नाही. आणि म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेत तो फरक पडू शकतो की यापैकी कोणाकडे आपण मुख्यमंत्री म्हणून बघू शकत नाही. उलट स्थिती जी आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आहे. दोघांकडे तेवढं संख्याबळ आणि संघटना बळ नसलं तरी त्यांच्याकडे निदान राज्यव्यापी काहीतरी चेहरा दाखवता येतो. सुप्रियाताई आहेत, जयंत पाटील आहेत, उद्धव ठाकरे आहेत, यांच्याकडे महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा अधिक प्रतिसाद मिळू शकणारं नेतृत्व आहे. आणि महायुतीकडे बघितलं तर एकनाथ शिंदेनी गेल्या 1.5 वर्षामध्ये आपलं पॅन महाराष्ट्र नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे. याबद्दल वाद करायचं कारण नाही. मग वेगवेगळ्या योजना असतील किंवा काम करण्याची जी जिद्द आणि झुंज देण्याची मानसिकता आहे एकनाथ शिंदे यांची, म्हणजे मंत्रालयात 2.5 वर्षात फक्त 2दा जाणारा मुख्यमंत्री आणि जनतेला फक्त ऑनलाईन दिसणारा मुख्यमंत्री एका बाजूला आहे, आणि त्याच्या तुलनेमध्ये इर्शाळ गडावर दरड कोसळली असताना भर पावसामध्ये भिजत भिजत तो गड चढून जाणारा मुख्यमंत्री, हा जो फरक आहे, महापुरात लोक अडकली असतील तर तिथपर्यंत जाऊन त्यांना मदत करायला धावलेला मुख्यमंत्री, रात्री बेरात्री केव्हाही अपरात्री उठून धावणारा मुख्यमंत्री, आणि आपल्या घराच्या गेटच्या सुद्धा बाहेर न पडणारा मुख्यमंत्री, ही जेव्हा तुलना जनमानसात होते, त्याच्या समोर लाडकी बहीण वगैरे योजना माझ्या दृष्टीने अगदी नगण्य आहे. एखाद्या योजनेपेक्षाही, त्यातून मिळणाऱ्या लाभापेक्षाही अडीअडचणीला धावत येणारा नेता हा जनतेला जवळचा वाटतो. मी एक मुद्दाम यासाठी उदाहरण देईन की 1972-73 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. अशा वेळेला एका मराठवाड्याच्या दुष्काळ गावामध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक पोहोचले होते. आणि तिथे ते पोहोचल्यावर सरपंचाच्या घरी ते पडवीत जाऊन बसले. गाव जमा झाला, घामाघूम झालेले होते मुख्यमंत्री वसंतराव नाईक. तर कोणीतरी धावत पळत त्यांना पिण्यासाठी पाणी आणून दिलं. त्या पाण्याच्या ग्लासामध्ये मातकट धुरकट पाणी होतं. तो सरपंच चिडला, म्हणाला, हे काय पाणी आणलंस, जा कोका कोला वगैरे काहीतरी घेऊन ये. तेव्हा वसंतराव नाईकांनी सांगितलं, नाही नाही, असू दे, मला एक दुसरा ग्लास आणून द्या. आणि खिशातून रुमाल काढला, हे पाणी मी गाळून पिईन, माती असेल त्याच्यात तर ती गाळल्यानंतर मी पिऊ शकतो. उलट मीच तुमची माफी मागतो की या गावात कोका कोला उपलब्ध आहे, पण प्यायचं पाणी आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो नाही, म्हणून मी शासनाच्या वतीने या गावकऱ्यांची माफी मागतो, असं वसंतराव नाईक म्हणाले.
आणि त्यांना त्या गावकऱ्यांना भारावून टाकलं मुख्यमंत्र्यांनी. काम झालं की नाही माहित नाही, त्या गावात पुढे पाणी समस्या सुटली की नाही माहिती नाही, पण आपल्या नुसत्या वागण्यातून सुद्धा वसंतरावांनी, मुख्यमंत्र्यांनी त्या गावकऱ्यांची मनं जिंकली. आज आपण बघितलं एकनाथ शिंदे हे त्याच्या पुढे एक पडलेलं पाऊल आहे की अडीअडचणीच्या ठिकाणी हा माणूस धावून जातो, विना विलंब धावून जातो. आणि त्यामुळे जनमानस जे महायुतीविषयी प्रभावित आहे, तर त्याचं कारण एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यांना तितकीच सगळ्या पळापळीत आणि प्रशासकीय कारभार सांभाळण्यात आणि युतीचा समतोल सांभाळण्यात मदत करणारे देवेंद्र फडणवीस, या दोघांमुळे महायुतीचा एक संयुक्त चेहरा निर्माण झालेला आहे. आणि त्याचा प्रभाव तुम्हाला त्या टाइम्स नावच्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये पडलेला दिसतो. त्यांनी त्याच्यात आकडे दिलेले की 83 ते 93 जागा भाजपला आणि शिंदेना 42 ते 52. याचा अर्थ मित्रांनो समजून घेतला पाहिजे. याचा एक वेगळा अँगल आहे त्या आकड्याचा, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार. पण 42 ते 52 जागा एकनाथ शिंदेना सर्वेत मिळताना दिसतात. याचा अर्थ सरळ आहे, आधी त्यांनी लोकसभेला 7 जागा जिंकल्या. शिवसेनेचा कोर वोटर एकनाथ शिंदे किती घेऊन गेले हे तुम्हाला कळतं. आणि जेव्हा तुमची आघाडी झालेली नाही, जागा वाटप झालेलं नाही, अशा वेळेला जेव्हा मतदार आपलं मत देतो, कौल देतो, तो किती खरा किती खोटा बाजूला ठेवा, पण तो कौल देतो तेव्हा तो पक्षाच्या बाजूने दिलेला असतो. भले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तरी भाजपला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी याच्यामध्ये 26% अधिक आहे आणि एकनाथ शिंदेना मिळणारी टक्केवारी ही 16% अधिक आहे. म्हणजे दोघांची टक्केवारीच 42-43% होऊन जाते बेरीज. याचा अर्थ ह्या दोघांची एकमेकांना ट्रान्सफर होणारी मतं ही महाविकास आघाडीलाही मागे टाकून पुढे जातात. आणि म्हणूनच मला ही गोष्ट महत्वाची वाटते की जितके महाविकास आघाडीचे नेते लोकसभा निकालांवर बागडायला लागले ते गाफील आहेत असं म्हणावं लागतं. हा सर्वे जसाच्या तसा खरा येईल असं नाही, पण यामध्ये किती जागा कोणाला दाखवल्यात त्याला मी फारशी किंमत देत नाही. पण ज्या वेळेला त्यामध्ये पक्षांना मिळू शकणाऱ्या मतांच्या टक्केवारीचे आकडे दिलेत ते मात्र गंभीर असतात. आणि ते गंभीर मी एवढ्यासाठी मानतो की काँग्रेसला त्यामध्ये 16% मत, काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणारी मतं समसमान आहेत. आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना 13 आणि 14%. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे महाविकास आघाडीमध्ये दुसरा आणि तिसरा पक्ष बनतायत. काँग्रेस 1 नंबरचा पक्ष बनतोय. पण युतीमध्ये शिवसेनेला यापूर्वी जितकी मतं पडत होती त्याच्या जवळपास एकनाथ शिंदे जाऊन पोहोचतायत. लोकसभेला त्यांनी ऑलरेडी 13.5% मतं मिळवली होती, ते आता 16.5% जात असतील तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा कोर वोटर उरला नाही याची एक प्रकारचा हा पुरावा म्हणून टाइम्स नावचा सर्वे बघता येतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.